मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सध्याच्या एपिसोडमध्ये देशमुख यांच्या घरात आनंद आहे. काही दिवसांपूर्वीच काव्या, पार्थ आणि जीवा नंदिनी यांचे लग्न दणक्यात पार पडले. या काळात रम्याने कोणताही अडथळा आणला नाही, कारण तिला सगळ्यांची मनं जिंकून घ्यायची होती. एकदा का सगळ्यांचा आपल्यावर विश्वास बसला की मग आपण एक घाव दोन तुकडे करायचे असा तिचा डाव असतो. त्यामुळे ती सध्या स्वतःच्या लग्नाचा खोटा घात घालण्यात व्यस्त आहे. यामध्ये पार्थ, काव्या आणि जीवा नंदिनी ही दोन्ही जोडपी त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये आनंदात आहेत. अशातच या मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे. दोन बहिणींच्या नात्यात आता मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की नंदिनी रडत असते, कारण डॉक्टरांनी तिला सांगितलेलं असतं की तिला आई बनण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आपण मातृत्वापासून वंचित राहू, यामुळे तिला फार भरून आलेलं असतं. घरचे सगळे तिला समजावत असतानाच पार्थ अगदी खुशीत घरात एंट्री घेतो आणि सगळ्यांना सांगतो की माझी बायको गरोदर आहे, म्हणजेच काव्या प्रेग्नेंट असल्याची बातमी आनंदात शेअर करतो. हे ऐकून सगळे खुश होतात आणि काव्यापाशी जातात. यावेळी नंदिनीच्या दुःखाचा सगळ्यांना विसर पडतो. नंदिनी सुद्धा काव्याकडे जात असतानाच तिला तिच्या दुःखाची आठवण येते. आपली बहीण आई बनते, पण आपण आई बनू शकत नाही याचं तिला वाईट वाटतं. जीवाला तिची घालमेल कळते. त्यामुळे येत्या काळात दोन बहिणींच्या आयुष्यात एकाच वेळी सुखदुःखाची भरती येणार आहे. यावर अनेक प्रेक्षकांनी कमेंट केल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्याच जणांनी म्हटलं आहे, आता कुठे जीवा नंदिनी यांची जर्नी दाखवायला सुरुवात केलेली, लगेच त्यांच्यात निगेटिव्ह सीन दाखवू नका. तर एकाने म्हटलं की आता काही दिवसांपूर्वीच लग्न झालेलं, मग लगेच हा ट्रॅक कशाला. तर बऱ्याच जणांनी काव्या, पार्थसाठी आनंद व्यक्त केला आहे. धन्यवाद.